सुरुवातीला आमचं इथे छोटंसं दुकान गाळा होतं. तिथून सुरुवात करून बाबांनी हे एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. खूप राबले बाबा, खूप कष्ट केले. आणि बाबा नेहमी सांगतात ना की मी हे सगळं उभं केलं यामध्ये आईचा खूप मोठा वाटा आहे. तिच्या त्यागाशिवाय, तिच्या मदतीशिवाय हे सगळं उभंच राहिलं नसतं. बाबांनी जेव्हा बिझनेसला सुरुवात केली ना तेव्हा आईने त्यांना खूप धीर दिला. सगळे दागिने विकून पैसे उभे केले आणि कायम बाबांच्या पाठीशी ना खंबीरपणे उभी राहिली. म्हणून हा सगळा बिझनेस, या साड्या बाबांसाठी खूप महत्वाच्या आहेत. ही सगळ्यात नाजूक नस आहे त्या पुरुषोत्तमची. जर हे गोडाऊन आणि ह्या साड्या गायकवाडांसाठी एवढ्या महत्वाच्या असतील तर घावही याच गोष्टींवर घालावा लागेल. तुम्ही थांबा, मी आलोच. मुलांची नाव वाचत होतीस ना? हो सर, हो. वाच. पहिलं नाव हा. अदिती सुर्वे. मुलांचे टॉन्टिंग. प्रगती सावंत. हा. मुलांच्या वाईट नजरा. बर. गणेश भिसे. हा. सिनियर्स रॅगिंग. अच्छा. सचिन कांबळे. शिपायांचा त्रास. नंतर एक मुलगी आहे, तिला ना आपले एक शिक्षक त्रास देतात. तिचं असं म्हणणं आहे की शिस्तीचे धडे शिकवून तिला टॉर्चर करतात. त्याच्या पुढचं नाव ऐश्वर्या. एक मिनिट. ते ऐश्वर्याच्या आधी तू कोणाचं म्हणत होतीस, म्हणजे आणि कोणाच्या विरोधात येते ते का? हा. सर ऍक्च्युली त्या मुलीने ना सरांचं नावच नाही दिलंय. हा पण वर्णन केलंय. काय वर्णन आहे? वाच. हा, वाच वाच वाच. हे जे शिक्षक मला त्रास देतात ते दिसायला एकदम यंग पण वागायला अतिशय प्रौढ आणि मनाने तर एकदम कडू कारल्यासारखे आहेत. काय? बघा ना, पुढे लिहिलंय चेहरा किंचित उभा चेहरा, कपाळ एकदम मोठं, डोळ्यावर चष्मा, ब्रॉड स्माइल असं वर्णन केलंय. पुढे लिहिलंय हे सर जे मला त्रास देतात ते खूप काम लावतात आणि त्यांच्या कदाचित आमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत, कदाचित आमच्या पठडीच्या बाहेरच्या अपेक्षा. त्यांना वाटतं आम्ही कॉलेजमध्ये नुसता अभ्यासच करावा, पण ते स्वतःच्या कॉलेजमध्ये इतक्या सिन्सिअरली अभ्यास करत असतील का? हा मात्र प्रश्नच आहे. हा मात्र प्रश्नच आहे. पुढे लिहिलंय की बापरे, हे काय लिहिलंय? छे, मी नाही वाचू शकत सर. नाही, वाच ना, वाच वाच. नाही सर, मी नाहीच वाचू शकत सर. अगं वाच ते, वाच वाच. बरं, वाचते. हे सर मला मानसिक त्रास देतात इतका की मला कधी कधी नाही नाव कसं सांगू का? नाही म्हणजे नियमाच्या बाहेर आहे ना ते, आणि तुम्हीच तर सांगितलं की असा नियम आहे म्हणून. तसही ज्या शिक्षकाबद्दल ज्या विद्यार्थिनीने तक्रार केली आहे त्याच शिक्षकाला तिचं नाव कसं सांगू? म्हणजे तुझं म्हणणं की हे सगळं वर्णन माझं आहे? नाही सर, माझं मत नाहीये ते वर्णन. सर तुम्हीच मला शिकवलंय ना ऑनेस्ट राहायला. मी तुमचंच ऐकतेय. मी ऑनेस्टली सांगू म्हणजे बघा, हे जे काय वर्णन लिहिलंय ते तुमचंच वाटतंय. म्हणजे बघा सर, ते
चष्मा, कपाळ मोठं, ब्रॉड स्माईल. हा म्हणजे बघा तुम्हाला पण वाटतंय ना, सो मला असं वाटतंय की ते तुमचं वर्णन आहे, पण म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की सर खरं सांगतेय, तुम्ही खूप काम देताच ना सर, म्हणजे चांगल्यासाठी पण तुम्ही खूप असाइनमेंट देता ना सर, चांगल्यासाठी. पण सर काय आहे ना, मी तुम्हाला म्हणून सांगते की कॉलेज फक्त अभ्यास नसतं सर. कॉलेजमध्ये अभ्यास सोडून बाकी पण मज्जा मज्जा असते. आपली छान छान फ्रेंड्स असतात, आपली एक पर्सनल स्पेस असते, छान एन्जॉयमेंट असते, कसली मज्जा मज्जा असते. पण मला नको आहे हे सगळं. मी या सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय. म्हणजे कशासाठी? कारण तुम्ही माझ्या भल्याचाच विचार करताय ना सर. पण तिला कोण सांगणार? हिला कोण सांगणार? हिला तर हेच वाटतंय ना की तुम्ही खूप जास्तच काम लावताय. सर मला माहितीये, कॉलेज म्हणजे विद्येचं माहेर घर. अभ्यास इम्पॉर्टंट आहे सर. मी सगळं तुमचं ऐकते जे तुम्ही म्हणाल ते, पण ह्या मुलांना आहे तक्रार असं वाटतंय. तर सर मग हिला कोण सांगणार? मला इश्यू नाहीये, पण हिच्यासारख्या बाकीच्या लोकांनाही असू शकतो. त्यामुळे सर बघा, म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी नाव नाही सांगू शकत सर. ठीक काही हरकत नाही. म्हणजे आता कुठल्या विद्यार्थिनीचं भलं करायला गेलो तर तिथला नकोच असेल तर हो ना, काय करणार ना. असो, तू एक काम कर, ते बघू, मला रेकॉर्डला लावायला लागेल ना. नाही सर, असं कसं लिस्ट देऊ मी तुम्हाला? का